जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात. 15 दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. थँक्यू. तर आपण पाहतोय कोरटकर याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या शिवप्रेमींनी त्याच्यावर हल्ला चढवला. 1 महिन्यापूर्वी कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं आणि फोन करून इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासकर इंद्रजित सावंत यांना देखील त्याने धमकी दिली होती आणि त्यानंतर 1 महिना तो गायब होता. अखेर काल त्याचा शोध लागलेला आहे आणि आज तडकाफडकी या प्रकरणावर सुनावणी देखील झाली आहे आणि या सुनावणीमध्ये त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नेमकं काय खुलासे समोर येत आहेत हे महत्त्वाचं असणार आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कोरटकरला आज न्यायालयात नेताना देखील 3 वेगवेगळ्या दरवाजांनी त्याला आत नेण्याची माहिती समोर आली आहे. कारण सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर उभा ठाकलेला होता आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज ही सुनावणी पार पडली आहे आणि बाहेर निघत असताना मात्र शिवप्रेमींनी त्याला घेरलंय आणि त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. तिथली ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्याकडून मिळतील. मला थोडं काही बंधनांमुळे मी ते सांगू शकत नाही. आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत, ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इत्थंभूत माहिती मिळून जाईल. जर का त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात. 15 दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. थँक्यू. तर आपण पाहतोय वकिलांनी देखील यावेळेला संपूर्ण माहिती देण्यासाठी टाळाटाळ केल्याचं आपण पाहू शकतो आणि आताची ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो साम टीव्हीच्या स्क्रीनवरती. कोरटकरला मारण्यासाठी, त्याच्यावर हल्ला करण्यासाठी शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.